नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मूग डाळचा हलवा। थंडी स्पेशल, विंटर स्पेशल असा मूग डाळचा हलवा आणि अगदी गरमागरम। इतका मस्त होणार आहे ना हलवा, तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल। जवळून तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय, चला तर मग बघूया सोप्या पद्धतीने कसा बनवतोय। आपल्या घरात इझिली अवेलेबल अशी मूग डाळ असेल तर मूग डाळ मी ते 1 वाटी आणि 1 वाटीला थोडीशी जास्त अशी 1 वाटी मूग डाळ मी घेतली आहे। मूग डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्याच्यावरची जी काही घाण असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या प्रोसेस व्यवस्थित दाखवते, स्टेप बाय स्टेप। तुम्ही अशा पद्धतीने मूग डाळचा हलवा बनवला तर तुमचाही हलवा इतका अप्रतिम बनेल ना की त्याची चव कशालाही नसेल। तर मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी आज मी इथे हा स्पॅच्युला यूज करणार आहे। हा मी मिशोवरून खरेदी केला आहे, ह्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल। इथे कढई तापली आहे, मूग डाळ आपली छान धुवून झाली होती, त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय आणि ही आपल्याला कढईमध्ये छान अशी परतून घ्यायची। सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की ही मूग डाळ आपल्या कढईला थोडी चिटकली आहे, थोडी चिपकली आहे, पण जवळजवळ 10 मिनिटं ही भाजून झाल्यावर तुम्ही बघू शकता कढईला ही अजिबात चिटकत नाहीये, ती मोकळी होऊन जाते। ठीक आहे, इथे मूग डाळीचा कलर ही बदलला। आता आपण गॅस बंद करून हिला छान प्रकारे थंड करून घ्यायचंय। थंड व्हायला 5 ते 10 मिनिटं लागतील आणि ही मूग डाळ आपली थंड झालेली आहे। आता मी तुम्हाला साखरेचं प्रमाण सांगते। आता मी साखर इथे मोजून तुम्हाला दाखवते। जेवढी मूग डाळ आहे तेवढी साखर घ्यायची आहे, तेवढाच गोडवा आपल्याला हवाय। जर तुम्हाला अजून गोड खायची सवय असेल तर तुम्ही थोडीशी जास्त घेऊ शकता। मी जसं की एक वाटी मूग डाळ थोडीशी घेतली होती, त्याप्रमाणे 1 वाटी साखर आणि थोडीशी जास्त घेतली आहे। इथे आपण साखरेचा हलकासा पाक करणार आहेत। इथे 2 वाट्या पाणी घ्यायचं आपल्याला आणि ती साखर आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। पाक आपल्याला ताळीभर करायचा नाही, साखर विरघळेल इथपर्यंत आपल्याला पाक करायचंय। तर आता ही मूग डाळ जी आपण भाजून घेतली होती तिला आपल्याला दरदरी वाटून घ्यायचंय, म्हणजे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचंय। तर बघू शकता या प्रकारे माझी मूग डाळ मी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। आता आपल्या आवडीचे जे काही ड्रायफ्रुट्स आहेत, मी ते मनुक्याचा वापर केला नाही, पण तुम्हाला जर मनुके आवडत असतील, ब्लॅक मनुके, नॉर्मल मनुके, तर तुम्ही ऍड करू शकता। तर तुपामध्ये मी कढईमध्ये छान प्रकारे कलर बदलेपर्यंत छान असं भाजून घ्यायचंय। ड्रायफ्रूट तुमच्या आवडीवर आहेत। छान आपले असे ड्रायफ्रूट पण भाजून झालेत। आता आपण या मूग डाळी हलवामध्ये रव्याचा आणि बेसनचाही वापर करणार आहे। तर इथे मी 2 ते 3 चमचे थोडंसं तूप आपण वाढवून घेऊया, कारण की तुपाचं प्रमाण इथे कमी आहे। आता तूप ह्यालाही मी पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते। मी 1 वाटी मूग डाळीसाठी मी जवळजवळ 1 वाटीच्या आसपासच तूप वापरलं आहे। इथे आपण 2 ते 3 चमचे बेसन ऍड करूया आपल्या तुपामध्ये आणि तेवढाच आपल्याला रवा ऍड करायचा आहे। 2 ते 3 चमचेच ऍड करा, कारण की आपण 1 वाटीपेक्षा थोडीशी जास्त मूग डाळ घेतली त्यामुळे। आता हे मूग डाळ आपल्याला स्लो गॅस ठेवायचा या टायमाला, गॅस फास्ट अजिबात करायचा नाहीये। तर छान असं 2 मिनिटं याला भाजून घ्यायचंय आणि जी मूग डाळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेतली होती ती यात ऍड करून घेऊया। सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला एकदम पातळ दिसेल, पण जसं जसं आपण ह्याला चालवत जाऊ, बारीक गॅसच ठेवायचा आहे, जसं जसं आपण चालवत जाऊ तर हे मिश्रण घट्ट घट्ट होत जाईल। आता हे मिश्रण अगदी 5 मिनिटं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। हा फेसाळ असा आपलं स्ट्रक्चर येईल असं आपल्याला छान भाजत राहायचं आहे। ही मूग डाळचा हलवा बनायला थोडंसं आपल्याला मेहनत घ्यायची, पण ह्याची चव तुम्हाला जिभेवर लोळणारीच असेल। तर ही असं छान प्रकारे माझं भाजून झालेलं आहे। आपल्याला जो तारीचा पाक आहे तो आपल्याला हळूहळू करून असा साईडने मी तुम्हाला घालून घेतला आहे आपल्या कढईमध्ये। आता हा लिक्विडी फॉर्म मध्ये झाला आहे, तर आपल्याला ह्याला कंटिन्यू ऍक्च्युली चालवत राहायचंय। तुम्ही कुठेही आपला हात थांबवू नका। आपल्याला साईडने जे काही आपलं कढईला लागतंय तेही काढून घेत राहायचंय आणि मूग डाळचा हलवा असा आपला बघू शकता जवळजवळ मला याला 7 मिनिटं झालेत। हे असं घट्ट होत जाईल जसं जसं आपला शिजत येईल तसं। आता याच टायमाला मी थोडे आपले ड्रायफ्रूट जे भाजले ते थोडे ऍड करून घेतले। मी थोडंसं तूपही ऍड केलंय, कारण की थोडंसं तूप मला कमी वाटलंय। तूप हे 1 वाटीच आहे, मी थोडं थोडं करून वापरत होते, तुम्ही असं वाटेल मी तूप जास्त घातलंय। तूप हे 1 वाटी असल्यामुळे नंतर हे आपलं जे एक्स्ट्रा तूप आहे जे बाजूने सुटणार आहे, जे सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय, ते तुम्ही काढूही शकता। ऍक्च्युली मी ते काढलंच आहे। अशा प्रकारे आपला मूग डाळीचा चविष्ट जिभेवर लोळणारा हलवा रेडी आहे। तर तुम्ही कधी बनवताय हा मूग डाळीचा हलवा? अगदी सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही नक्की बनवा घरच्या घरी आणि सर्वांना खाऊ घाला। आपण नेहमी तर रव्याचा हलवा, नॉर्मल गाजरचा हलवा तर खाल्लाच असेल, तर हा मूग डाळीचा हलवा एकदा तर नक्की करून बघा।
व्हिडिओ थोडाही तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा की हा हलवा कसा झालाय आणि तुमची काही फरमाईश असेल जी रेसिपी मी करू अशी तुम्हाला वाटत असेल तर तेही मला नक्की कळवा. हे बघा मी आता मूग डाळीचा गरम गरम हलवा असा सर्व केलाय. तर माझी रेसिपी कशी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.